हॅलो, मी आहे पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे प्रीमिक्सचे गुलाबजामुन. तर मी इथे चितळे ब्रँडचं गुलाबजामुन घेतलेलं आहे 200 ग्राम. तर आता मी हे पॅकेट कट करून घेते व प्रीमिक्स सर्व एका भांड्यामध्ये काढून घेते प्रीमिक्स. तर आपण पीठ मळून घेण्याऐवजीच म्हणजे हे प्रीमिक्स सर्व दुधामध्ये मळून घेण्याऐवजीच सर्व गुठळे जे काय असतील ते सर्व छान हाताने फोडून घ्यायचं. म्हणजे कसं आपलं पीठ मऊसर होईल. जेवढं पीठ मऊ होईल तेवढे गुलाबजामुन आपले छान बनतील. त्यासाठी मी हे सर्व फोडून घेते. तर पीठ मळण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. मीडियम साईजची वाटी आहे, त्या वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. म्हणजे 200 ग्राम आपल्याला दूध लागतं. तर मी ह्या वाटीने दूध घेतलेलं आहे. तुम्ही पण एक मीडियम साईजच्या वाटीने दूध घेऊ शकता. तर इथं मी थोडंसं दूध टाकून छान असं पीठ मळून घेते. एकदमच टाकायचं नाही, थोडंसं दूध टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं. आपण जेवढं दूध घेतलेलं पूर्ण तेवढं दूध लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी. जास्ती घट्ट बनवून घ्यायचं नाही. आपलं पीठ पातळच असायला पाहिजे, म्हणजे थोडंसं लूज असायला पाहिजे. म्हणजे गुलाबजामुन बनवताना त्यावरती क्रॅक पडणार नाहीत व गुलाबजामुन फुटणार नाही. त्यासाठी मी ते वाटी दाखवते परत एकदा. ह्या वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं. तुम्ही पाण्यानेही मळू शकता. दूध घेतलं की जास्ती सॉफ्ट होतात. आता मी ह्यावरती झापून हे साईडला ठेवून देते. तर पाक बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे मीडियम साईजचं. म्हणजे आपल्या एका प्रेमिक्समध्ये 40 गुलाबजामुन होतात. त्यासाठी मी इथे पाक बनवण्यासाठी या वाटीने 3 वाटी साखर घेणार आहे. 3 वाटी साखर घ्यायचं म्हणजे बरोबर, म्हणजे 600 ग्राम आपल्याला साखर घ्यायचं आहे वजनानुसार. व इथे मी 3 वाटी पाणी टाकते. तुम्ही 3-3.5 वाटी पाणी टाकले तरी चालतील. तर मी ते 3 वाटी पाणी टाकून घेते. साखर व पाणी छान असं विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. गॅस आपला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा. व आता मी यामध्ये विलेची टाकून घेते. तुम्ही विलची पूड पण टाकू शकता. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं. साखर व पाणी छान असं विरघळलेलं आहे आपलं. साखर पाण्यामध्ये छान असं विरघळलेलं आहे. आता आपण मीडियम साईजवरती मी याला 10 मिनटं शिजवून घेते छान असं. जास्ती घट्ट नसतो आपला गुलाबजामुनचा पाक, पातळच असतो. फक्त चेक करून घ्यायचं. जर हाताला थोडंसं हलकंसं चिटकत असेल तर गॅस बंद करून घ्या. नाहीतर अति कडक झालं की गुलाबजामुन कसं साखर होतील व गुलाबजामुन कडक होतील. त्यासाठी मी इथे बंद करते गॅस व त्यावरती एक झाकण ठेवून साईडला ठेवते. म्हणजे गुलाबजामुन बनेपर्यंत आपलं पाक थंड किंवा कोमट असायला पाहिजे. तर मी इथं पीठ बघू शकता तुम्ही, मऊ असं झालेलं आहे पीठ. तर मी हाताला थोडंसं तूप लावते. जर गरज असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल. व परत एकदा छान मऊ करून घेते. किती छान असं पीठ झालेलं आहे बघा तुम्ही. पीठ जास्ती घट्ट ठेवायचं नाही, मऊच ठेवायचं, म्हणजे आपले गुलाबजामुन इझिली वळले जातील. तर हलक्या हाताने छान मऊ करून घ्यायचं. तुम्हाला साईज हवी ते तुम्ही ठेवू शकता. तर त्यावरती फक्त क्रॅक पडू द्यायचं नाही, म्हणजे गुलाबजामुन तळताना फुटतील आपले. त्यासाठी तर या पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन बनवून घेते. तर इथे मी थोडेसे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. आता मी साईड बाय साईड तेल पण गरम करायला ठेवलेलं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. जास्ती कडक करून घ्यायचं नाही, नाहीतर गुलाबजामुन करपतील. मीडियम फ्लेमवरती छान असं तेल करून घ्यायचं मीडियम. तर थोडेसे गुलाबजामुन बनवून मी आधी तळून घेते, कारण गुलाबजामुन आपले नाहीतर सुकतील. खोलगट असलेलंच हे घ्यायचं कढई, म्हणजे गुलाबजामुन कसं तळाशी जाऊन चिटकणार नाहीत. उतळ घेतलं की त्यावरती गुलाबजामुन जाऊन चिटकतील. साईडनी फिरवायचं. गुलाबजामुनला टच करायचं नाही, फुटू शकतात. तर साईडनी हलक्या हाताने फिरवून गुलाबजामुन छान तळून घ्यायचं. तर गुलाबजामुन तयार आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. या पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन तळून घेऊ.
गुलाबजामुन तळून झाले की लगेचच पाकात टाकून घ्यायचं गरम असेपर्यंतच, म्हणजे पाक त्यामध्ये छान असं मुरलं जाईल व वरती प्लेट झाकून ठेवायचं. पाक गरम असेपर्यंत गुलाबजामुन मुरले जातात आतपर्यंत. तर बघू शकता किती छान असे जामून झालेले आहेत आपले गुलाबजामुन. एकही जामून आपल्याला फुटलेला नाही. तर आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. तर छान असे सॉफ्ट झालेले आहेत व छान असे फुललेले आहेत. तर मी इथे एक गुलाबजामुन घेतलेला आहे. तर ते मी चमच्याने कट करून बघते, तर इझिली कट होत आहे. थोडंसंही असं जाड किंवा त्यामध्ये पीठ कच्चं वगैरे राहिलेलं नाही. छान असे गुलाबजामुन बनून झालेले आहेत. तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.